स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। खामगाव तालुक्यातील रोहणा येथील केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत या मागणीसाठी ग्रामस्थ आणि पालकांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे। वारंवार निवेदने देऊनही शिक्षण विभागाने या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने संतप्त पालकांनी सोमवारी सकाळी शाळेला ठोकलेले कुलूप आणि त्यानंतर थेट पंचायत समिती गाठून गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर भरवलेली विद्यार्थ्यांची प्रतिकात्मक शाळा संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे। रोहणा येथील केंद्रीय प्राथमिक मराठी शाळेत गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत। शाळेतील वाढती विद्यार्थी संख्या पाहता सध्या केवळ 2च शिक्षकांवर संपूर्ण अध्यापनाची जबाबदारी आहे। यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे अशक्य झाले असून मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे। या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थ आणि पालकांनी वेळोवेळी शिक्षण विभाग व लोकप्रतिनिधींना निवेदने दिली, मात्र प्रशासनाकडून दरवेळी केवळ पोकळ आश्वासनेच मिळाली। अखेर प्रशासनाच्या या उदासीन धोरणाला कंटाळून पालकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। सोमवारी सकाळी पालकांनी प्रथम शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले, त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली। तेथे प्रांगणातच विद्यार्थ्यांनी बसून अभ्यास केला आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले। दरम्यान आंदोलनाची तीव्रता पाहून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पालकांशी चर्चा करून रिक्त पदे लवकरच भरण्याचे आश्वासन दिले। मात्र येत्या 8 दिवसांत या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आमरण उपोषण करण्याचा स्पष्ट इशारा सर्व पालकांनी प्रशासनाला दिला आहे। आजपर्यंत आमच्या शाळेत 3 मॅडम आहेत आणि 2 सर, त्यापैकी एक मुख्याध्यापक, एक केंद्र प्रमुख। सध्याच्या स्थितीमध्ये 3 मॅडम आणि 1 सर आहेत। तर एक सर जे आहेत ते 2 वर्ग सांभाळत आहे, एक पहिला वर्ग आणि दुसरा वर्ग। केंद्र प्रमुखाच्या बदल्यात समजा आम्हाला एका शिक्षकाची आवश्यकता आहे। ती आवश्यकता अशी आहे की पहिल्या वर्गाला शिक्षकच नाही आहे केंद्र प्रमुख झाल्यामुळे। तर आणि दुसरी जी आहे मागणी आमची ती सौ व्यवहारे मॅडम ह्या ज्या आहेत यांचं वर्गावर कंट्रोल नाही आहे। वर्गावर कंट्रोल नसून त्या मुलांना व्यवस्थित शिकवत नसल्यामुळे त्यांचं भवितव्य अंधारात राहते। त्याच्यासाठी आम्ही तर पंचायत समिती खामगावमध्ये BDO साहेबांकडे आलेलो आहोत, पण अजूनसुद्धा त्यांनी आमच्या अगोदर आम्ही निवेदन दिलं होतं, पण त्याच्यावर अजूनसुद्धा त्यांनी काही म्हणजे कारवाई केली नाही आहे। अशी आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी आमची लवकरात लवकर शिक्षकांची मागणी पूर्ण 8 दिवसाच्या आत त्यांनी आमची मागणी पूर्ण करावी आणि तसेच आमची इमारतीचं कामही ढासळलेलं आहे, तेही काम त्यांनी पूर्ण करावं अशी मी त्यांना आमची विनंती आहे। तसेच त्यांनी आमच्या शाळेत पोषण आहारही द्यावा। 8 दिवस झाले आमच्या शाळेत आहार नाही आहे, म्हणजे संपलेला आहे असं सांगता येते, पण त्याच्या पुढचं समजा त्यांनी अजून काही सांगितलेलं नाही आहे आम्हाला। अशी माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी 8 दिवसाच्या आत आम्हाला शिक्षक द्यावा आणि एक्स्ट्राचे शिक्षक द्यावेत म्हणून। शिक्षक नाही दिल्यास काय करणार आहोत? आम्ही आमरण उपोषणासाठी बसणार आहोत पंचायत समितीसमोर। त्यांनी आमची मागणी पूर्ण करावी 8 दिवसाच्या आत। आमच्या शाळेचे जे विद्यार्थी आहेत यांना बरेच दिवसापासून कोणताही शिक्षक शिकवत नाही। जे व्यवहारे मॅडम आहेत हे कधीच शिकवत नाही, वर्गात फक्त मोबाईल चालतात। त्यामुळे आम्ही पालकवर्ग मुलांनी आम्हाला तक्रारी सांगितल्या की आमची मॅडम आम्हाला काहीच शिकवत नाही। मुलांची संख्या एकूण 158 आहे आणि वर्ग शिक्षक फक्त 4 आहेत। त्यात एका शिक्षकाचं प्रमोशन झाल्यामुळे आता 3च शिक्षक उरलेले आहेत आणि या अशा अवस्थेमध्ये जे मुख्याध्यापक आहेत वराळे सर यांचीसुद्धा शिक्षणाधिकाऱ्यांनी 1 महिन्याची सुट्टी मंजूर केलेली आहे। मग आमच्या मुलांनी शिकावं की ना शिकावं हा एक गंभीर प्रश्न आमच्या पालकवर्गापुढे उभा राहिलेला आहे। म्हणून आज आम्ही रोहणा गावामधून केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेला ताला ठोकून जे 5व्या वर्गातील मुलं आहेत यांना BDO साहेबांच्या कॅबिनमध्ये आणलं, आमची समस्या मांडली आणि त्यांना सांगितलं 8 दिवसाचा त्यांना अल्टिमेट दिलेला आहे की आमच्या जे मागण्या आहेत या 8 दिवसात तुम्ही परिपूर्ण केल्या नाही तर आम्ही मुलासहित पालकवर्ग तसेच शिक्षण समितीचे सभापती, ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी इथं मुलांना आणून शिक्षणाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषणास बसणार आहोत। यांनी त्यांची नोंद घ्यावी, त्यांनी 8 दिवसात सांगितलेलं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद देतो। आणि जर त्यांनी तसं नाही केलं तर आम्ही नक्कीच आमरण उपोषणाला बसू। तसेच शाळेचा जो पोषण आहार आहे हा 8 दिवसापासून बंद आहे, मुलांना पोषण नाही आहे। या पावसाळ्याचे दिवस आहेत, जी शाळेची इमारत आहेत त्या शाळेच्या इमारतीचे वर गच्चीवर पाणी साठल्यामुळे जे खालचे ढिगारे आहेत हे ढिगारे मुलाच्या अंगावर केव्हा पडतील आणि कोणत्या मुलाला केव्हा काय इजा होईल याचं सुद्धा या ठिकाणी नाकारता येत नाही। त्याचप्रमाणे जो आम्ही मागणी केलेली आहे शिक्षकाची, त्वरित शिक्षक आम्हाला द्यावा आणि आमच्या मुलाचं भवितव्य अंधकारमय होऊ नये यासाठी शासनाने आम्हाला आमच्या या मागण्याला लवकरात लवकर मंजुरी द्यावी। कारण शासनाचा उपक्रम आहे बेटी पढाओ
बेटी बचाव. पण यामधील जे शिक्षणाधिकारी साहेब आहेत, शिक्षणाधिकारी साहेबांनी आजपर्यंत एकही चौकशी केली नाही किंवा केंद्र प्रमुखांनी सुद्धा एकही अहवाल वरिष्ठ संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती खामगाव यांना पाठवलेला नाही. यावरून असं समजत येते की या जी शिक्षण व्यवस्था आहे ही या राज्याची शिक्षण व्यवस्था आहे ही ढासळलेली आहे आणि या पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी या शिक्षण विभागामध्ये राजकारण करू पाहत आहेत. त्यामुळे त्यांची मनमानी आम्ही खपून घेणार नाही, पालकवर्ग आम्ही खपून घेणार नाही अशी आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो. आणि आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही पूर्ण विद्यार्थी वर्ग, पालकवर्ग, सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, सचिव या ठिकाणी आमरण उपोषणात बसणार आहोत. यांची आपण दखल घ्यावी. बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा. पाहत राहा निर्भीड स्वराज्य.